कणकवली नगरपंचायत निवडणुकीत शहर विकास आघाडीला शिंदेंच्या शिवसेनेने पाठिंबा दिलाय। शहर विकास आघाडीचे उमेदवार तथा ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलाय। अर्ज भरण्यासाठी शिंदे गटाचे उपनेते संजय आंग्रे आणि माजी आमदार राजन तेली हजर होते। नितेश राणेंना रोखण्यासाठी सर्व पक्ष एकत्र आलेत। राजकारणात नवीन आघाडीचा उदय झाला असून आता नितेश राणे विरुद्ध निलेश राणे असा सामना कणकवलीत रंगण्याची शक्यता आहे। मध्ये संदेश पारकर आघाडीचे हे आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत आणि त्याच अनुषंगाने बघितलं तर यावेळी त्यांना पाठिंबा देण्यासाठी शिंदे सेनेचे जे माजी आमदार राजन तेली हे देखील आलेले आहेत। तसेच त्यांच्यासोबत उपनेते संजय आंग्रे हे देखील आहेत आणि कुठेतरी नितेश राणेंना घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे, कारण उद्धव ठाकरे आणि शिंदे सेना ही एकत्र आलेली आपल्याला पाहायला मिळते येते। आणि या संदर्भात जर पाहायला गेलं तर आपण एकंदरीत नितेश राणेंना घेरण्यासाठी शिंदे सेना आणि ठाकरे सेना ही एकत्र आलेली दिसते आणि त्याच अनुषंगाने सध्या इथे आपण कणकवलीमध्ये ह्या सिंधुदुर्गामध्ये मालवण आहे, त्यानंतर मग वेंगुर्ला आहे, कणकवली आहे, या ठिकाणी आता उमेदवारी अर्जाचा आजचा शेवटचा दिवस आहे भरण्यासाठी। आणि शेवटच्या दिवशी परिस्थिती आपण जर पाहिली तर लोकांची सध्या रेलचेल सुरू आहे आणि जे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू आहे। कागदपत्र तपासणीची जी पडताळणी आहे ते देखील सुरू आहे एकंदरीत आणि संपूर्ण जे आवार आहे ते आता गाड्यांनी भरून गेलेलं आहे। उमेदवार आपले 5 सूचक अपक्ष असल्यामुळे 5 सूचक देखील लागल्यामुळे सूचक शोधाशोध सुरू आहे एकंदरीत। आणि शहर विकास आघाडीला एकंदरीत सर्वच पक्ष ह्या शहर विकास आघाडीत सामील झाल्यामुळे कुठे ना कुठेतरी सध्या कणकवलीमध्ये जर पाहायला गेलं तर कणकवलीमध्ये आपण ही दृश्य पाहतो की गर्दी आलेली आहे। तहसील कार्यालयात काही मिनिटे शिल्लक आहेत एकंदरीत जी आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आणि सर्वच पक्ष नेते हे देखील इथे आलेले आहेत। कणकवलीच्या राजकारणाकडे लक्ष राहील। उमेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहिती।